पप्पा गिफ्ट तुम्हाला माझ्याकडनं. बघा ते उघडून तरी बघा. आता चाललीच नाही तर ते हे केलं असतं. इकडे लाईटीला या. रोशनीन घेतलंय. पॅक केलाय मी. आई तू पण एक उजेडा तशी. हा बाबा केली. चार्जर पण यातच आहे. चार्जर आहे त्याच्यात. वाव व्हेरी नाईस. कॅमेरा वॅमेरा सगळं आहे त्याला. दाबून फक्त धरा ते चालू होतं. हे वरचं दोन्ही दाबून धरायचं. ते पण दाबा खालचं. नाही का जमणार लगेच ते. दोन्ही पण दाबून धरा. तुझ्या फोनची स्टाईल नाही त्याला. रेडमी येतो रोशने. एक बटन फक्त दाबायचं त्याचं उजव्या साईडचं. नाही, दोन्हीच होतं. दोन्हीच. दोन्ही वरतीच आहे ना. कोड नंबर टाकायचा नेहमी. ह्याच्यात सगळं टाकायला लागणार. तुमचं सिम कार्ड वगैरे त्याच्यावर पहिले ते व्हॉट्सअप बिट्सअप सगळं चालू करायला. त्याला रिचार्ज मारलेलं आहे ना 200 आम्हाला. त्याच्यावर चालतंय नेट बीट सगळं. तेच अनलिमिटेडच मारायला सांगितलेलं आधीच. मग ह्याच्यावरती नेटवरती व्हिडिओ कॉल वगैरे करता येतं. चालू आलाय तर. एक मिनिट. रिपोर्ट सिस्टम लागलीस असं तर. तुझं चालू करून घ्यायला पाहिजे कार्ड. म्हणजे तो आहे ना द्या. त्या मोबाईलमध्ये टाकायला लागतं ते. कुठचं त्याच्यात सगळं बसतं. काही आता पण बसत नाही मोबाईल. त्याला कवर तेवढा घालून घ्या आता. सारखं इकडे तिकडे मागत बस. कवर काढायला लागतोय ना बॉक्स पॅकिंग वाला. म्हणून मी घ्याय नाही म्हटलं. कारण त्यानं ह्याच्यावर जो चार्जर आलाय का नाही दुसरे लोकल कोणताच नाही वापरायचं चार्जर त्याला. म्हणजे चार्जिंग राहते चांगली. घे आईचा तुम्ही फोटो घे. नवीन मोबाईलात पाहिला. या आई. आई हा ठीक आहे. चालू करून द्यायचं सगळं. आवडलाय ना तुम्हाला. बरं आहे ना. आवडला म्हणजे आणि कसला पाहिजे. कार्ड घाला सगळं कार्ड मेमरी कार्ड घाला त्याच्यात. सगळं चालू होते त्याच्यात. व्हिडिओ कॉल पण त्याच्यावर होणार सगळं. ती मग त्यात रोज तुलाच काय वेळ होते. तट्ट्या पण लावला आहे. पहिला पहिला आहे काय. ते बाहेर भेटले आहेत ना सगळे बाजारात. फोन आला बघा कोणाचा. फोन आला कोण आला तुम्हाला. हा बॉक्स आई टाकून देऊ नको. मग तेरे को अच्छा लगा. तुला आवडला फोन. मस्त आवडला. मोठा आहे ना. मस्त आहे ना. आणि काय भाकरीला पाहिजे फोन. मला उठला का नाही. टाकतोय. ही एक म्हस आहे आमची. ही एक आहे. ही एक आहे. आणि ही मुर्रा आहे. मुर्रा जातीची म्हस. असं काय करायचं ते. ती गोरी आहे. हे आफ्रिकेची आहे. ही साऊथ आफ्रिकेवरून आणली आहे. ती दक्षिण आफ्रिका. शिंगण्याला दाखवायचं. नाही, मारत नाही. खाऊ देणार नाही मग. खाऊ काय ती खाऊ खाते. वाढत घाबरायला मस्त. वास काय घेते. अत्तरच आहे. आत्ता घेतलेले कुठले. मस्त घेतलेली 40,000 ला.
ती बारकी रेडे मधली मुरा काय देते का नाही काय मुराद देते काय ही आता ही महिनाभर पाणी आलं गावाकडे आली की माझी ही धावपळ नेहमीचीच आहे आणि जरा आम्ही बाहेर चाललो होतो ते आमचे चुलते आहेत त्यांनी सांगितलेलं की त्यांच्या मुलग्याला घेऊन जा छोटासा आहे तो त्याला हॉस्टेलला टाकला आहे तर त्याला घेऊन जाऊन पण तो कुठं पशार झाला समजलंच नाही लपून बसला अक्षरशः त्यामुळं आता मी जाता कसं त्यांची गाडी घेऊन जातो तर त्यांना सांगणं गरजेचं होतं म्हणून की तो आला नाही म्हणून शेवटी चाललो आहे आम्ही दोघंजणच आता थोडं बाकीच्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला दाखवत आता पाहुणे रावळे वगैरे यांना भेटाभेट चालू असते छोट्या मोठ्या गाठीभेटी राहिलेल्या असतात त्या करतो आहे पण रोशनी वगैरे काही सारखे येत नसतो आम्ही त्यामुळे असं आल्यानंतर आम्हाला कुठं ना कुठं पै पाहुण्यांना भेटण्यासाठी जावं लागतं सो आता आम्ही जातो आहे आमचे सख्खे चुलत काका त्यांची सुनबाई आहे त्यांना भेटण्यासाठी आम्ही चाललो माझ्या भावाच्या मुलासाठी भावाचं लहान मुलं आहे तर त्याला भेटण्यासाठी चाललो आहे आम्ही आता दारवाड गावचे आहेत ते तर दारवाडला आम्ही चाललो आहे आता तर चला मग जाऊया प्रवासाला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो आणि फायनली मी पोहोचलो आहे दारवाडमध्ये ॲक्च्युली दारवाडमध्ये माझ्या भावाचं बाळ आहे त्याला बघण्यासाठी आलो होतो मी कारण मध्यंतरीच्या काळात आम्हाला काही येता आलं नाही इकडं पण आम्ही त्या बाळाला आज सकाळीच आलो मुंबईवरून आणि आत्ता आम्ही जस्ट त्याला बघण्यासाठी आलो कारण खरंच बघण्याची खरंच इच्छा झालेली होती की त्यावेळी येण्यासाठी खूप मिस केलं पण झालं आता बाळ पण मस्त बघायला लागलं आहे गप्पा मारायला लागलं ते काय बघा ना आणि ह्या थंडीत ना गरमागरम चहा पण दिलाय पल्लवीनं भारी चहा बनवलाय असं वाटायला कारण चहाचा वास पण छान आलेला आहे काय बाबाला कॉल केला पण तो शाळेवर असल्या कारणाला त्यांना काय फोन मला सांगितलं की बाबा तू जा काय आणि भेट म्हणून सांगितलं त्यामुळे आम्ही डायरेक्ट निघून आलो इकडं प्रचंड थंडी आहे संध्याकाळी थंडी वाढते त्यामुळे आम्ही आता लागलीच बाळाची भेट घेणार आहे चहा मस्त गरमागरम घेणार आहे आणि इथून आम्ही पुन्हा एकदा प्रस्थान करणार आहे जाताना ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत तुम्हाला दाखवाव्याशा वाटतील दाखवण्यायोग्य असतील त्या तुम्हाला नक्कीच दाखवेन तर या प्रवासामध्ये तुम्ही कायम राहा चला तर मग हा पुढचा प्रवास असाच चालू करूया तर चला मग तर आता थोडा वेळ थांबलोय आम्ही जेवढ्याशिवाय जायचं नाही म्हटलेत त्यामुळं गडबडीमध्ये मी जेवण बनवलं एवढ्या फास्ट बनवलंय आता गावाकडं आल्या ह्या दिवसात की तुम्हाला एक आमच्याकडे प्रकर्षाने एक गोष्ट मिळते वरणा आमच्याकडे म्हणतात आणि मुंबईमध्ये त्याला पावटा म्हणतात बरोबर ना रोशनी काय पावटा म्हटलं जातं हा वरणा आहे ॲक्च्युली एकदम टेस्टी कुठलाही माणूस खाला तर नाव ठेवणारच नाही कधी एक नंबरच बोलणार कारण की हा खरोखर आता प्रत्येकाच्या शेतामध्ये हा असतो जनावरांच्या त्रासामुळे काही लोकांचं नुकसान होतंय कोण लोक काढत नाहीत पण हा मिळतो आपल्या इकडं आणि भुदरगड तालुक्यामध्ये कधी जर आला तर कुणाच्या ना कुणाच्या घरातही मिळणारच असतो खूप छान आणि जेवणाचं असं बेत केलेलं आहे सध्या आता आम्ही जेवणार आहे आणि मग पुढचा प्रवास करणार आहे जेवायला या जेवण घेऊया ओके तर आता थोडा वेळ थांबलोय आम्ही जेवढ्याशिवाय जायचं नाही म्हटलेत
त्यामुळं गडबडीमध्ये मी जेवण बनवलं, एवढ्या फास्ट बनवलं आहे. आत्ता गावाकडं आलं ह्या दिवसातली तुम्हाला एक आमच्याकडे प्रकर्षाने एक गोष्ट मिळते. वरणा आमच्याकडे म्हणतात आणि मुंबईमध्ये त्याला पावटा म्हणतात, बरोबर ना रोशनी? काय पावटा म्हटलं जातं. हा वरणा आहे ॲक्च्युली, एकदम टेस्टी. कुठलाही माणूस खाला तर नाव ठेवणारच नाही कधी, एक नंबरच बोलणार. कारण की हा खरोखर आता प्रत्येकाच्या शेतामध्ये हा असतो. जनावरांच्या त्रासामुळे काही लोकांचं नुकसान होतंय, कोण लोक काढत नाहीत, पण हा मिळतो आपल्या इकडं. आणि भुदरगड तालुक्यामध्ये कधी जर आला तर कुणाच्या ना कुणाच्या घरात मिळणारच असतो. खूप छान. आणि जेवणाचं असं बेत केलेला आहे सध्या. आता आम्ही जेवणार आहे आणि मग पुढचा प्रवास करणार आहे. जेवायला या, जेवण घेऊया. ओके. तर आता 1-2 तास झाले आम्हाला येऊन इथं. आता बराच वेळ इथं पाहुण्यांसाठी आता गप्पा झालेले आहेत पाहुण्यांबरोबर. तर आता आम्ही परतीचा प्रवास चालू करतोय, कारण की संध्याकाळ होते. सकाळपासून प्रवास झालेला होता, आराम नाही भेटला. त्यामुळं थोडंसं आणि पाहुणे व मित्रमंडळींनी आपल्याकडे जे रीतिरिवाज आहेत ते केलेलं आहे. काय नको म्हणताना साडी रोशनीच्या हॉटेलला साड्या आलेल्या आहे काय. तर अशा प्रकारचं जे काय असतं समालोचन काय, बाकी काय नाही. पण जे आपल्या संस्कृती आहेत, संस्कार संस्कृती म्हटलं जातं, त्या जपल्या जात आहेत. ते करणं पण गरजेचं असतंय. फुलाची पाके काही नसलं तरी टोपी घालतात लोक. त्यामुळं कसं असतंय, या गोष्टी होतात, जोडली जातात, नाती घट्ट होतात. त्यामुळं आता परतीचा प्रवास चालू करतोय मी. आणि आता हा ब्लॉग मी इथपर्यंतचा जो होता तो थोडासा स्टॉप करतो मी. यानंतर जर काय चांगलं ठिकाण आलं किंवा चांगल्या गोष्टी आल्या तर तुम्हाला नक्की दाखवेन. पण आता तत्पुरती मी सगळ्यांना बाय बाय करतोय. टाटा पिलो, टाटा का? मोठा झालं की टाटा करेल तो. ॲक्च्युली मित्रांनो प्रवास चालूच आहे आमचा. आज सकाळी चालू आहे, पण तरी पण थोडी ठिकाणं एक्सप्लोअर करतो आहे, बघतो आहे. जरा फिरावंसं वाटतं आहे म्हणून फिरतो आहे. तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. एका भन्नाट ठिकाणी आलो आहे मी. नवले गावातून वरती आलो आणि पेरनोली इकडे चाललो आहे, पेरनोलीकडं. तर आजरा तालुक्यामध्ये पेरनोली गाव येतं आहे, ते माझा आजोळ आहे. तर तिकडे जात असताना एक लोकेशन लागतं, एक धनगरवाडा लागतो. नवल्याच्या वरती जंगल लागतं आणि त्याच्यानंतर एक धनगरवाडा लागतो. तिथून एक लोकेशन दिसते, तुम्हाला दाखवतो. हा असा सडाच आहे पूर्ण. मामा
ए बाबाचा फोन बाबाच्या फोनवर ना अरे मामा जेवलं नाही तर आपण कसं जेवायचं? मामाच नाही कुणी इतरच आहे जेवता का म्हणून